नमस्कार मंडळी, मागच्या मिनी ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्ही जर तुळजापूरला गेलात तर मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या कुठल्या कुठल्या ठिकाणचं तुम्ही दर्शन करायचं आहे आणि तिथे काय काय करायचं आहे हे सगळं मी सांगितलेलं आहे. तुळजापूरहून येताना ना आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आणि इकडे देवांशकडे बघा, चक्क त्याच्या हात मागच्या बाजूला वळून नमस्कार करतोय तो. असं मला तरी करता येत नव्हतं. तुम्हाला करता येते का? एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आम्ही या हॉटेलला पुरी भाजी खाल्ली आणि तिथला स्पेशल कुंदा चहा प्यायची खूप इच्छा झाली. तर म्हटलं बघूयात तरी कुंदा चहा काय आहे. तर एकदम मस्त लागत होता, मलईसारखा. त्यानंतर आम्ही थेट पोचलो वाईला. तर संध्याकाळची वेळ होती, बरोबर 7 वाजले होते. तर ही मूर्ती की नाही अन्नपूर्णेची मी भवानी मातेच्या गाभाऱ्यातून मूर्तीला स्पर्श करून आणलेली आहे. तर तिचीसुद्धा मला प्राणप्रतिष्ठा घरामध्ये करायची आहे. तर त्याआधी ना मग मी सगळे स्वच्छ करून घेतलं. घर 2 दिवस बंद होतं, धूळ भरपूर जमली होती. झाडून लोटून घेतलं, घर स्वच्छ केलं आणि संध्याकाळची वेळ होती म्हणून दिवाबत्ती केली. त्यानंतर तिथून आणलेला कुंकू आणि प्रसाद देवघरामध्ये ठेवला आणि नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्यानंतर एक आरती झाली आणि मग त्यानंतर मी जेवण तयार केलं. आता भवानी आईचा नैवेद्य म्हणजे तांदळाच्या खिरीचा विशेष मान असतो. तर तांदळाची खीर नैवेद्य म्हणून केली, वांग बटाट्याची भाजी केली, वाटाण्याचा मसाले भात केला आणि चपात्या केल्या. झटपट असं जेवण झालं. त्यानंतर पेढे हे ताटाला लावले आणि मग नैवेद्य दाखवला. तर अशा पद्धतीनं ना आम्ही 2 दिवस पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर ह्या देवस्थानांची दर्शनं केली आणि घरी आलो. चला बाय.